आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. शून्य टेरिफच्या संदर्भात ट्रम्प यांचे तळ्यात मळ्यात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतासोबतच्या कराराबाबत केंद्र सरकारने अमेरिकेला शून्य टॅरिफची ऑफर दिल्याचा दावा केला, पण आता त्यांचे सूर बदलले आहेत. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर विधान केले आणि त्यांनी म्हटले आहे की सध्या त्यांना हा करार करायची घाई नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की भारताने अमेरिकन वस्तूंवरील सर्व शुल्क रद्द करण्याची ऑफर म्हणजेच झिरो टॅरिफ दिल्याचा दावा केला असून ट्रम्प यांनी या पावलांना ऐतिहासिक व्यापार विजय म्हटले आहे. तुम्हाला माहिती आहे का की भारत अमेरिकेसाठी संपूर्ण शुल्क कमी करण्यास तयार आहे, पण मला या कराराची घाई नाही. पण भारताने अद्याप त्यांच्या निवेदनात शून्य शुल्काविषयी बोललेले नाही. अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा थोडा अस्पष्ट वाटू लागला आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की भारत हा खूप कठीण बाजारपेठ आहे. भारतात काहीही विकणे सोपे नाही. मात्र आता ते अमेरिकेसोबत शून्य शुल्क व्यापार करण्यास तयार आहेत. या वक्तव्यानंतर आर्थिक व व्यापारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ. पूर्वी गोव्यात लोक समुद्र तसेच अन्य गोष्टी पाहण्यासाठी येत होते. या उलट आता गोव्यात सनातन संस्थेचे कार्य चालू झाल्यानंतर नागरिक भारतीय संस्कृती आणि मंदिरे पाहण्यासाठी गोव्यात येतात, असे विचार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी काढले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा 83वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गोव्यात दिनांक 17 ते 19 मे 2025 या कालावधीत फार्मागुडी येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवा शासनाच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन विशेष सन्मान केला. तर देशाच्या संरक्षण कार्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या हस्ते मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे सहाय्यता निधी सुपूर्द करण्यात आला. या महोत्सवासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले आणि सौ कुंदा जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीसह 23 देशातील 19,000हून अधिक भाविक उपस्थित आहेत. या प्रसंगी गोवा येथील कुंडई येथील दत्त पद्मनाभ पीठाचे पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामीजी, सनातन बोर्डचे प्रणेते देवकीनंदन ठाकूर, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे वीज मंत्री सुधीन ढवळीकर, गोवा राज्याचे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, गोव्याचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयार, सुदर्शन न्यूजचे प्रधान संस्थापक सुरेश चव्हाणके, सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस आणि अभय वर्तक आदी उपस्थित होते.
प्यास फाउंडेशनकडून कंगराळी गावातील विहिरीचे पुनरुज्जीवन. ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत प्यास फाउंडेशनने जिना बकुल फोर्जच्या सहकार्याने कंगराळी बीके गावातील एका विहिरीचे यशस्वीरित्या पुनरुज्जीवन केले आहे. दिनांक 13 मे रोजी झालेल्या एका समारंभात नूतनीकरण केलेली विहीर औपचारिकपणे कंगराळी ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून जिना बकुल फोर्ज प्रायव्हेट लिमिटेडचे किरण जिनगौडा आणि संतोष कलगेरी उपस्थित होते. गेल्या उन्हाळ्यात प्यास फाउंडेशनने सुरू केलेल्या पुनरुज्जीवन प्रकल्पात 15 फूट खोलीपर्यंत विहीर खोदणे आणि पाणी साठवण करण्यासाठी जलसाठे पुनर्संचयित करणे समाविष्ट होते. या कामामुळे विहिरीची क्षमता लक्षणीयरित्या सुधारली आहे. या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर माधव प्रभू यांनी सहयोगींच्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्षा रोहिणी नाथबुवा यांनी प्यास फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. PDO गोविंद रंगापगोळ यांनी विहीर हस्तांतरित केली आणि विहिरीची पुढील देखभाल करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपत्ती निवारणासाठी धडे. भारत-पाक युद्धाच्या काळात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास कशा प्रकारे बचाव कार्य राबवावे याबाबत बेळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे हिंडाल्को फॅक्टरीत मॉक ड्रिल प्रात्यक्षिक घेण्यात आले. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशातील विविध राज्यांमध्ये आपत्कालीन काळात कशा प्रकारे बचाव कार्य राबवण्यात यावे याबाबत सर्व यंत्रणेला माहिती मिळावी यासाठी मॉक ड्रिल राबवण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बैठक घेऊन बेळगावात मॉक ड्रिल राबवण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार अग्निशामक दल, पोलीस खाते, NSDRF, आरोग्य विभाग अशा विविध विभागांच्या माध्यमातून हिंडाल्को फॅक्टरीत सायंकाळी मॉक ड्रिल प्रात्यक्षिक राबवण्यात आले. भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत हिंडाल्को फॅक्टरीतील बायोगॅस बॉयलरचा स्फोट झाल्याने यामध्ये 16 कामगार जखमी होतात. त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर तर 5 जण किरकोळ जखमी होण्यासह एकाचा मृत्यू होतो. अशा पद्धतीचे नाट्य या माध्यमातून सादर करण्यात आले. तसेच या ठिकाणी बचाव कार्याची व्यवस्था कशा प्रकारे असावी याचेही मार्गदर्शन करण्यात आले. पुन्हा एकदा कोरोनाची नवी लाट, आरोग्य अधिकारी सतर्क. संपूर्ण जगाला जवळपास 2.5 वर्ष वेठीत धरणाऱ्या कोरोनाची नवी लाट पुन्हा एकदा आशिया खंडातील देशांमध्ये पसरली आहे. सन 2019 साली चीनमधील वुहान येथून आलेल्या कोरोना विषाणूची नवी लाट आता हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, चीन आणि इतर आग्नेय आशियामधील देशांमध्ये पसरली आहे. त्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. हाँगकाँग, सिंगापूर, चीन आणि थायलंडमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने आशियामध्ये कोविड-19 लाट पसरल्याचं सांगितलं जात आहे. कोविड-19 आशियामध्ये सायलेंट किलर म्हणून पुनरागमन करत असल्याचं आरोग्यविषयक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात नोंद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना संसर्गाचा काळ सरला असून अनेकांना इम्युनिटी प्राप्त झाल्याने कोरोना संसर्गाचा सर्वात वाईट कालावधी मागे पडल्याचा समज या नव्या लाटेने खोडून काढला आहे. राज्य पोलीस महासंचालकांकडून खात्याला सूचनावली. कर्नाटक राज्याचे पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये, क्षेत्रीय अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक महत्त्वपूर्ण पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पोलीस ठाण्यांमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांशी सौजन्याने वागण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. माननीय कर्नाटक राज्य मानवाधिकार आयोगाच्या आदेशानंतर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यात येणाऱ्या कोणत्याही नागरिकांशी गैरवर्तन करू नये आणि मानवाधिकारांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना करण्यात आली आहे. या संदर्भात आयोगाने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी योग्य निर्देश जारी करण्याचे आदेश दिले होते. आयोगाच्या याच आदेशाचे पालन करत पोलीस महासंचालकांनी आता राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना स्पष्ट सूचना दिली आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.